हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. ब्रजभूमीतील भक्तकथा मालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या कथामालेतली 36वी कथा श्री संतदास काठिया बाबा यांची आपण ऐकत आहोत. त्यातला आता तिसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकूया. वैराग्य आश्रम घेतल्यानंतर श्री ताराकिशोर बाबू यांचं नाव आता श्री संतदास झालं. श्री संतदास हे आता सर्व वैष्णवांचे श्रीमहंत झाले. पद्धत अशी आहे की हरिद्वारला जो मोठा कुंभमेळा भरतो त्याच्या आधी 2 महिने वृंदावनामध्ये एक अर्ध कुंभमेळा नेहमी होत असतो. भारतातील विभिन्न स्थानावरून हजारो वैष्णव साधू पवित्र यमुना पुलींवरती आपले तंबू घालून त्या स्नानासाठी येतात. यावेळेलाही या मेळ्यामध्ये सर्व असेच वैष्णव आलेले होते. ह्या मेळ्यामध्ये एक दिवस वृंदावनाची पंचकोशी परिक्रमा केली जाते. आणि आता संतदास हे श्रीमहंत असल्यामुळे त्यांच्यासमोर एक धर्मसंकट उभं राहिलं. वैष्णव साधू महंत आज आपला नेता श्री संतदास बाबाजी यांना सआडंबर हातीवरती बसवून पुढे पुढे आपल्या बरोबर परिक्रमेला घेऊन जाणार होते. आणि म्हणून सर्वात सुंदर हत्ती, त्याच्यावरती किमखाबी सुंदर हौदा, त्या हौद्यामध्ये सुंदर बिछायती आणि वरती धरण्यासाठी छत्र, हे सगळा लवाजमा घेऊन जिथे श्री संतदास होते त्या तंबूपाशी सर्व वैष्णव आले. सर्वांचं संतदासांवरती अत्यंत प्रेम होतं. आता कोणाला वाटेल की या प्रेमाच्या आग्रहाचं कसं बरं अवहेलना करावी, पण श्री संतदास यांना याची अजिबात काळजी नव्हती. आपले इष्टदेव श्री राधाबिहारीजी हे ज्या व्रजधामामध्ये साक्षात विराजमान आहेत, तिथे त्यांच्यासमोर हत्तीच्या पाठीवरती बसून परिक्रमा करणे हे त्यांना अजिबात मान्य नव्हतं. त्यामुळं या सर्वाला ते तयार झाले नाहीत आणि त्यांनी घोषणा केली की ते पायीच ही परिक्रमा करतील, काहीही झालं तरी. आता श्रीमहंतच जर पायी चालत असेल, तर बाकी सर्व वैष्णव महंतांना सुद्धा हत्तीच्या पाठीवरती वरून उतरून पायी चालू परिक्रमा करणं भाग पडलं. असे होते श्री संतदास, अत्यंत विनम्र. संतदासांचा महिमा या सर्व त्यांच्या कृतीमुळे खूपच वाढला. अर्थातच त्या महत्त्व वाढावं किंवा महिमा वाढावा म्हणून त्यांनी ही कृती केलेलीच नव्हती. हे त्यांच्या अत्यंत निस्सीम अशा भक्तीचं निदर्शक होतं. संतदास बाबाजी महाराज द्वारा परिचालित निंबार्क आश्रम सुद्धा आता हळूहळू खूप वाढला होता. म्हणजे शिष्यगण आणि अभ्यांगत यांची संख्या खूप वाढलेली होती. साधारण ह्याची कल्पना असल्यामुळे श्री संतदास यांनी प्रयत्नपूर्वक एक नवीन आश्रम केव्हापासूनच उभारायला सुरुवात केली होती आणि तोही आता पूर्ण झालेला होता. अतिथी आणि साधू संन्यासी यांची नुसती तिथे रीघ लागे. त्यांची भोजन वगैरेची व्यवस्था श्री संतदास हे अत्यंत उदारतापूर्वक आणि एकनिष्ठेने आणि नेहमी करत राहिले. आश्रमाला वास्तविक काही कुठलंही एक हक्काचं असं ठराविक उत्पन्न नव्हतं. पण रामदास काठिया बाबा ह्या सद्गुरूंची कृपा आणि राधाबिहारीजी यांची असीम कृपा, त्याबरोबर श्री संतदास यांचा स्वतःचा प्रभाव आणि त्यांची निष्ठा, यामुळे जितके म्हणून साधू वैष्णव येतील तितक्या लोकांच्या सेवेसाठीचं धन हे आपोआपच आश्रमात येत असे. पण काम मात्र फार वाढत असे आणि काही काही वेळेला तर इतकी गर्दी होई की सेवेसाठी म्हणून राहिलेल्या आश्रमवासियांना अतिशय ताण पडत असे. मग त्यांना उत्साहित करण्यासाठी श्री संतदास बाबांना ठाकूर सेवेपासून ते भांडी घासण्यापर्यंत
सर्व कार्यामध्ये स्वतः उतरावं लागत असे. अति काम झाल्यामुळं आश्रमवासी थकत आणि मग कधी-कधी त्यांना या साधू सेवेचा कंटाळा येई. परंतु त्यांच्यावरती न रागवता श्री संतदास त्यांना समजावत, की "अरे बाबा, फार मोठं भाग्य आहे साधू सेवा मिळणं हे. अशी संधी भाग्यवंतांनाच मिळत असते. भगवत सेवा आणि साधू सेवा याने चित्त निर्मल होत असतं आणि मगच खरा भजन साधनेचा अधिकार प्राप्त होत असतो. सेवानिष्ठा सोडून जर तुम्ही नुसतंच भजनामध्ये बसाल, तर चित्त एकाग्र होत नाही. सेवा साधनेने आपल्या रजोगुणाची शुद्धी होत असते." अशा प्रकारे सर्वांशी गोड बोलून ते सर्व काम चालवत असत. संतदास बाबांचे देश-विदेशमध्येही अनेक दौरे होत असत. कारण लोकांना अनुग्रह देणे, त्यांना उपदेश करणे आणि एन-केन प्रकारेण त्यांना साधना पथावरती आरूढ करणे, हे संतदास बाबाजींचं अभियान आता अत्यंत तीव्र गतीने चाललेलं होतं. त्यामुळे त्यांचा शिष्य परिवार खूप मोठा होता आणि बऱ्याच दूर-दूरच्या गावातील सुद्धा लोक त्यांचे शिष्य झालेले होते. एकदा अशा प्रकारच्या गुवाहाटी येथील शिष्यांच्या आग्रहामुळे ते तिथे गेलेले होते. तिथे असलेले साधू संत, त्यांचे शिष्य आणि इतर भक्त लोक यांचा मिळून एक मोठा सत्संग चालू होता. त्या सत्संगामध्ये काही लोकांनी श्री संतदास बाबाजींना आग्रह केला, की आपले जे ऋषींची अशी थोर परंपरा आहे, त्याच्या महात्म्याबद्दल आपण आम्हाला काहीतरी सांगावं. हा अनुरोध स्वीकारून श्री संतदास बाबाजी बोलायला उभे राहिले. त्यांनी आपले डोळे बंद केले आणि ते भावतन्मय अशा अवस्थेमध्ये गेले. त्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण ऋषींच्या नुसत्या स्मरणानेच त्यांच्या मनामध्ये इतकं प्रेम दाटून आलं आणि इतका भाव दाटून आला, की त्यांना काही बोलताच येईना. त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडेना आणि डोळ्यातून मात्र झरझर, झरझर अश्रुधारा वाहू लागल्या आणि त्या प्रेमाने त्यांचं मुखमंडल लाल आणि एकदम असं तेजाने लकाकू लागलं. श्रोते त्यांच्याकडे पाहतच राहिले आणि एकच स्वरामध्ये त्या सर्व श्रोत्यांनी सांगितलं, की "आता तुम्हाला काहीही सांगण्याची गरज नाही. तुमच्या अश्रूंनीच इतकं काही सांगितलेलं आहे, की ते सांगण्याचं शब्दांमध्ये सुद्धा सामर्थ्य नाही." अशा प्रकारे ह्या प्रेमाने त्यांचं मन इतकं भरून गेलेलं होतं, की तिथे बसलेल्या प्रत्येक श्रोत्याच्या हृदयामध्ये त्याचा तो प्रेम प्रवाह संकरित झाला आणि सर्वांची हृदय त्या प्रेमप्रवाहाने त्यांनी जिंकून घेतली. अशा प्रकारे अनेक वेळा संतदास बाबा हे देश-विदेश इथे भ्रमण करत असत. आता संतदास बाबाजी थकले होते. साधारण त्यांना आता 77वं वर्ष चालू असेल. ते शेवटचे गेले प्रवासाला ते कलकत्ता येथे. तिथे काही दिवस राहिल्यावरती त्यांचे जुने घनिष्ठ मित्र श्री व्रजलाल शास्त्री त्यांना भेटायला आले. तेव्हा श्री संतदासजी त्यांना म्हणाले, "मित्रा, मी जेव्हा मागे हा सर्व संसार सोडून वृंदावनला चाललेला होतो, तेव्हा तू माझी मदत केली होतीस आणि आपलं मित्राचं कर्तव्य पार पाडलेलं होतंस. तूच मला तिकीट काढून दिलेलं होतंस. आजसुद्धा तशाच प्रकारची कृपा माझ्यावर कर आणि मला वृंदावनच्या गाडीमध्ये बसवून दे. कारण आता माझं शरीर फार राहणार नाही. गुरुदेवांच्या आश्रमाच्या बद्दल माझ्या मनामध्ये एक अभूतपूर्व आकर्षण होत आहे आणि आता बहुतेक माझं शरीर सुटणार आहे." हे ऐकून अर्थातच घनिष्ठ मित्र श्री व्रजलाल शास्त्री हे व्याकुळ झाले. सन 1936 कार्तिक मासातली सप्तमी, त्या दिवशी संतदास बाबाजी आपल्या सर्व शिष्यांसह वृंदावन येथे जाण्यासाठी गाडीमध्ये बसले. त्यांना पोहोचवायला अर्थातच कलकत्त्यामधील सर्व शिष्यमंडळी आणि भक्त आलेले होते. गाडीने शिटी दिली आणि गाडीने प्लॅटफॉर्म सोडला.
सर्वांचं मन भरून आलेलं होतं. गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या शिष्यमंडळींमध्येही काही जणांना काय पुढे आहे ह्याची कल्पना होती. त्यामुळं ते गंभीर होते आणि खरोखरीच तसं घडलं. गाडी वृंदावनच्या जवळपास पोहोचतीये एवढ्यातच शरीर सोडून श्री संतदास बाबाजी नित्यधाम वृंदावन इथे पोचले आणि त्यांचं फक्त पार्थिव शरीरच राहिलं. वृंदावन येथील अगणित भक्तांच्या दर्शनासाठी जणू ते ठेवून गेलेले होते. तेथील सर्व भक्त मंडळी अतिशय शोकाकुल झाली. यमुनेच्या तीरावरती युगल घाटावरती खूप गर्दी जमलेली आणि एका अत्यंत शानदार अशा अ, हृद्य अशा समारंभासह त्यांच्या शरीरावरती तिथे अग्निसंस्कार झाले आणि संतदास नावाचं एक अत्यंत प्रतिभावंत आणि अत्यंत कर्तृत्ववान असं आयुष्य या यमुनेच्या तीरावरती आपल्या श्रीकृष्णाच्या लीलेमध्ये कायमचं समाविष्ट झालं. हरी ओम.